महापालिका निवडणुकांच्या मतदानाआधीच महायुतीची जोरदार मुसंडी. महायुतीचे तब्बल 70 उमेदवार बिनविरोध. भाजपचे सर्वाधिक 44, शिवसेनेचे 22 तर राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी. महायुतीचे 60 ते 70 उमेदवार कुठल्या कर्तृत्वावर निवडून येतात? तपास यंत्रणांचा दबाव, पैशाचा वापर करून विरोधकांना माघार घ्यायला लावली. खासदार संजय राऊत यांचा आरोप. महायुतीच्या बिनविरोध उमेदवार निवडीविरोधात मनसे थेट कोर्टात जाणार. निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न. अविनाश जाधव यांचा आरोप. मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार. वरळी डोम इथं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा संयुक्त मेळावा. युतीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार. शिवतीर्थावर संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये 20 मिनिटे चर्चा. निवडणूक वचननाम्यासह संयुक्त मुलाखतीबाबत चर्चा झाल्याची माहिती. राज ठाकरेंच्या भेटीनंतर राऊत मातोश्रीवर. मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत येणार. आता 6 जानेवारीला दणदणीत आणि खणखणीत मुलाखत. खासदार संजय राऊतांची ट्विट करत माहिती. नागपुरात भाजप प्रचाराचा पॅटर्न बदलणार. भाजपचा मोठ्या सभांऐवजी कॉर्नर सभा, संवादावर भर. फडणवीस गडकरींची प्रकट मुलाखत होणार. भाजप आमदार प्रवीण दटकेंची माहिती. नांदेडमध्ये भाजपचा एकनाथ शिंदेंना जोर का झटका. शिवसेनेच्या 2 अधिकृत उमेदवारांची निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार. तिकिटासाठी दोघेही भाजपमधून आले होते शिवसेनेत. देवा देता है तो छप्पर फाड़ के देता है. छगन भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक. 150 कोटीच्या कामाचं भूमिपूजन. नायगावचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नामांतर करा. भुजबळांची मागणी. मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराला मंजुरी देणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. व्हेनेझुएलावर अमेरिकेचा हवाई हल्ला. संरक्षण मंत्र्याच्या घरावर ड्रोनचे हल्ले. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो सुरक्षित ठिकाणी.